आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। विसर्जन मिरवणूक जांभळे नाका येथून बाजारपेठ गडकरी रंगायतन मार्गे अहिल्यादेवी होळकर घाट येथे देवीचं विसर्जन करण्यात आलं। या मिरवणुकीत लेझिम पथक तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाची वारकरी पथक, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिला आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे, वाडा मुखाडा येथून आलेले आदिवासी नृत्यकार असे अनेक परंपरागत नृत्य या मिरवणुकीत ठाणेकरांना पाहायला मिळाले। जय्यत तयारी देवीच्या विसर्जनाकरिता करण्यात आली होती। या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक ठाणेकर नागरिकांनीही सहभाग घेतला होता। या विसर्जन मिरवणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आणि पुरुष पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भक्तिभावाने देवीचे विसर्जन मिरवणूक पार पडली। या चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजक शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उत्सव अत्यंत शिस्तप्रिय आणि शांततेत पार पडल्यामुळे समस्त ठाणेकरांचे तसंच ठाणे महापालिका आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे नगर पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, एमएससीबी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानलेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर काल मासुंदा तलावात देवीचं विधिवत विसर्जन करण्यात आलं। कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोलताशांच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 9 दिवस करण्यात आलं होतं। दररोज हजारो भाविकांना अल्पहारासह अन्नदानही करण्यात आलं। सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भक्तगणही उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला। ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात 4था क्रमांक आहे। ठाणे शहर 100% क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी, यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत।
क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले। राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन नरेंद्र बाळा सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं। क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून आत्महत्येने काम करत आहेत। महापालिका दप्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देऊन संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शनही करत आहेत। या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यातील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेनं चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असतं, परंतु हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15,000 मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं। ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागास CSR निधीतून 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकूर चक्रपाणी आणि CSRचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसंच मिंट कॉर्पोरेशनने CSR निधीतून 1.25 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचंही खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले। यावेळी क्षयरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवणारे क्षयरोग तज्ज्ञ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निखिल लिंगायत, अशोक बोरोले, संजय पवार, साधना जाधव, स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधिक स्वरूपात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ठाणे शहर 100% क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला। बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा ठाण्यात येणार होते, परंतु बागेश्वर बाबा न आल्यानं नागरिक नाराज झाल्याचं दृश्य दिसून आलं। ठाण्यातील उपवन तलाव येथे सकाळी 6 वाजता बागेश्वर बाबा येणार होते। यासाठी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासूनच उपवन घाट येथे जमा झाले होते। हनुमान चालीसा आणि गंगा आरतीसाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा येणार होते। यामध्ये शाळकरी मुलं देखील सहभागी होती। सुमारे 3 तास नागरिक बागेश्वर बाबांची वाट पाहत होते, परंतु अचानक बाबा या कार्यक्रमाला आलेच नाहीत। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाला गर्दी कमी असल्यानं बाबांनी कार्यक्रमाला पाठ फिरवल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती। नाराज नागरिकांची समजूत काढण्यासाठी बागेश्वर बाबा उद्या येणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु उद्या तरी बाबा येतील का असा सवाल यावेळी कार्यक्रमाला आलेले नागरिकही उपस्थित करत होते। 6 बजे आए, 5:30 बजे। हम लोग सोचे कि आएंगे 6 बजे का मतलब टाइम दिया गया था ना, तो 5:30 बजे आए थे हम लोग, पर आए नहीं। कब से बोल रहे 5 मिनट में आएंगे, 5 मिनट में आएंगे। ऐसा बोल रहे हैं कि अभी गर्दी नहीं थी इसके लिए नहीं आए हो। मालूम नहीं, कैसे बोल रहे हो मंडी में उनको बैठना है महाराज जी को, तो फिर बोल रहे हैं 15 मिनट में आएंगे, तो सब लोग मिल रहे हैं बीच रास्ते में उनसे, ऐसा ही बोल रहे हैं। तो कितनी लड़की होती है इस तरीके से? अभी बहुत ही तकलीफ हुआ, इसलिए हम लोग उठ के चले आए हैं। हम 4 बजे से ही उठ के नहा के आए। तो क्या मैसेज देना चाहोगे बाबा को? अभी आना चाहिए था बाबा का, तो हम लोग बहुत आराम से बैठे थे। सब लोग तुरंत फिर उठे ना, हनुमान चालीसा भी नहीं सुनने को तैयार हुए वहाँ पे। बताइए कितना आसान था इनके लिए।